मनपा निवडणुकीसाठी ठाणे महानगरपालिका सज्ज झाली। आजपासून 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात खरं तर येणार आहे। अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची लगबग पाहायला मिळते। या संदर्भात आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी जो नौपाडा कोपरी प्रभाग समितीचा जो निवडणूक अधिकारीचा जो विभाग आहे, या विभागामध्ये आता नामनिर्देशन पत्र जे आहेत ते द्यायला आता सुरुवात झाली आहे, अर्ज द्यायला सुरुवात झाली आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती झालेली आहे। प्राथमिक छाननी असेल किंवा नामनिर्देशन पत्र असतील, त्यानंतर अनामत रक्कम, अशी विविध काउंटर जे आहेत ते या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून उभे केलेले आहेत। त्यामुळे जय्यत तयारी जी आहे ती महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला ठाण्यामध्ये बघायला मिळते। आपल्यासोबत काही उमेदवार आहेत, ज्यांनी इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी फॉर्म घेतलेले आहेत। ताई, काय सांगाल, आजपासून अर्ज स्वीकारायला सुरुवात केलेली आहे, काय तुमची पहिली भावना आहे? ह्या निवडणुकीसाठी जवळजवळ 9 वर्ष प्रत्येक उमेदवार किंवा कार्यकर्ता हा थांबलेला आहे आणि आज त्याला सुरुवात झालेली आहे। कुठेतरी एक शंखनाद झालेला आहे सगळ्या पक्षांचा। फक्त आता वाट एवढीच आहे की उमेदवार कुठले पक्ष डिक्लेअर करतात। आम्ही इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज करण्यासाठी आलो। येत्या 3 जानेवारीला जे आहेत ते त्या उमेदवाराला आपलं नाव आणि त्याचबरोबर पक्षाचं चिन्ह जे आहे ते मिळतं आणि त्यानुसार तो निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेतोय। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।